हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन क्रमांक 168. विश्वाचे आर्त भाग 7. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले, याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. निरूपण: पहिल्या चरणामधील माझ्या मनी प्रकाशले याचे निरूपण आपण पाहिले. आता अशा प्रकारे मनात विश्वाचे आर्त प्रकाशले म्हणजे काय ते येथे पाहूया. माऊली म्हणतात, अवघेची झाले देह ब्रह्म. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. आपण एखाद्या गोष्टीचा मनात ध्यास घेतला की आपण मनाच्या पूर्ण आहारी जातो. ध्यानी मनी चित्ती बुद्धी स्मृती युक्ती उक्ती कृती आपण एकच विचार करायला सुरुवात होते. आपण क्षणोक्षणी फक्त त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. मनाचे आपल्यावर एवढे वर्चस्व आहे की एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, ती गोष्ट सहज उपलब्धही असते. परंतु जर मनात नसेल तर ती गोष्ट आपण करत नाही. याउलट एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते, ती गोष्ट समोर नसतेही, परंतु जर मनात आले तर ती गोष्ट काहीही करून आपण मिळवतो आणि करतो. याचप्रमाणे येथे होते. कोणी सौख्यामुळे असे कायम टिकावे म्हणून असो किंवा दुःखामुळे ते कधीही वाट्याला येऊ नये म्हणून असो, विश्वामधील सर्वच मानव म्हणजे सर्व विश्व परमात्म्याची कृपा व्हावी म्हणून वैश्विक आर्त, विश्वाची आर्तता, विश्वाची परमात्मा प्राप्तीची व्याकुळता, तळमळ, कळकळ मनामध्ये प्रकाशली की आपल्याला आपली स्वतःची कीव येते. आपण इतकी वर्षे व्यर्थ घालवल्याची उमज येते. आपण सुखदुःखाचा खेळ खेळण्यात आपल्या जीवनाचा खेळखंडोबा झाल्याची जाण येते. आपल्याला हे शहाणपण इतक्या उशिरा का आले म्हणून आपण आपल्यालाच दोष देऊ लागतो. आणि आता आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त करण्यासाठी साधना उपासना करू लागतो. एका ग्लासात पाणी घ्यावे आणि त्यात वरच्या बाजूला थोडे मीठ टाकावे. अगदी थोड्या वेळातच वरपासून खालपर्यंत सर्व पाणी खारट होते. याच प्रकारे आपल्या संपूर्ण देहामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा यासाठी वैश्विक आर्त, त्यासाठी साधना उपासना भिनते, एकजीव होते. यालाच येथे अवघेची झाले देह ब्रह्म असे म्हटले आहे. आपल्याला झोपेत त्याच गोष्टीविषयी स्वप्न पडते. काही महाभाग झोपेत त्याच गोष्टीबद्दल बोलतात. देहादी इंद्रियांनी हावभाव करतात. आपल्याला त्याच गोष्टीचा सर्वत्र भास होऊ लागतो. आपल्याला त्याच एका गोष्टीशिवाय चैन पडत नाही. कोणी काहीही बोलले तरी आपण आपल्याही नकळत त्याच विषयावर बोलू लागतो. लोक सुरुवातीला आपल्या मागे अपरोक्ष आणि काही दिवसांनी आपल्या तोंडावर आपल्याला वेड लागले आहे असे म्हणू लागतात. आणि आपण मोठ्या ऐटीत ते मान्य करतो की मला आत्मपरब्रह्माचे पुरुषोत्तमाचे वेड लागले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना त्यांच्या आईने विचारले, अरे नारायणा, तुला कोणत्या भूताने झपाटले आहे? त्यावर श्री रामप्रभूंच्या एका एका पराक्रमाचे वर्णन करत प्रत्येक वेळी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणत, तेची भूत गे माये, आई मला रामप्रभूंनी झपाटले आहे. यथाकाळी साधना उपासना करून आपण साक्षात्कारिक दार्शनिक होतो.
आपला संपूर्ण देह आत्मपरब्रह्मरूप होतो. आता स्वतःबरोबरच जळी, काष्ठी, स्थळी, पाषाणी, चल अचल, सजीव निर्जीव अशा सर्वांभूती आत्मदर्शन होते. तेव्हा खलू ब्रह्म जाणवते. याच अनुभूतीचे अद्भुत सविस्तर वर्णन पुढील 2 चरणांमध्ये आपल्यावरील कृपेने माऊलींनी केलेले आहे. अशा प्रकारे आता विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म या संपूर्ण चरणाचे निरूपण करून झाले. आता दुसऱ्या चरणाचे निरूपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.